विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी राज्यशास्त्राच्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, त्याची जी उद्दिष्टे आहेत, त्याचे जे घटक आहेत, परराष्ट्र धोरण करणारे निश्चित घटक, त्यापैकी 4 घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिला घटक जो होता तो म्हणजे देशाचे भौगोलिक स्थान, दुसरा घटक राजकीय व्यवस्था, तिसरा घटक अर्थव्यवस्था, चौथा घटक राजकीय नेतृत्व आणि आज आपल्याला 5वा घटक पाहायचा आहे प्रशासकीय घटक. तर ह्या 4 घटकाविषयी आपण सविस्तर 2 पाठामध्ये माहिती पाहिलेली आहे. आता ह्या 4 घटक जे आहेत प्रामुख्याने हे तुम्हाला मी वारंवार सांगतो, याच्या पूर्वीही सांगितलं होतं की संकल्पना चित्र स्पष्ट करा. यामध्ये भारताला निश्चित करणारे घटक असा चौकोनामध्ये प्रश्न विचारला जातो. तर हे 4 आणि हे 5वं हे पाठ असायलाच पाहिजे. मी परत याला सांगतो. 1 देशाचे भौगोलिक स्थान, 2 राजकीय व्यवस्था, 3 अर्थव्यवस्था, 4 राजकीय नेतृत्व आणि 5 प्रशासकीय घटक. हे घटक पाठ करायचे. आता ह्या 5वं जे आहे प्रशासकीय घटक, या प्रशासकीय घटक ठरवताना प्रामुख्याने पंतप्रधान आणि त्यांचे जे मंत्रिमंडळ असतं ते निर्णय घेत असतात. परंतु हा निर्णय घेताना या परराष्ट्र धोरणाची निर्मिती जी आहे या निर्मितीमध्ये हे 4 प्रमुख असतात. या प्रशासकीय घटकांचा जे समावेश असतो त्यामध्ये एक परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, पहिलं कोणतं तुम्हाला कळावं यासाठी सुटसुटीत लिहिलंय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, 2 परराष्ट्र सचिव, 3 परदेशातील दूतावास. आता परदेशातील दूतावास म्हणजे काय? आपल्या देशाचा व्यवहार इतर देशाशी किंवा मग तो शांततेच्या संबंधात असेल किंवा आरोग्याच्या संबंधात असेल किंवा कुठल्याही बाकीच्या शस्त्रास्त्राच्या संबंधात असेल, बोलणी करण्यासाठी प्रत्येक देशाचे 2 दूतावास हे आपल्या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये आपल्या देशात असतात आणि प्रत्येक देशामध्ये आपले 2-2 दूतावास, समजा अमेरिकेला 2, चीनला 2, पाकिस्तानमध्ये 2 दूतावास असतात आणि त्यांच्याद्वारे त्या देशाबरोबर आपले संबंध प्रस्थापित करायचं काम हे आपले देशाचे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे करत असतं. पण त्यांना मदत करणारे घटक किंवा त्यांच्या निर्मितीत जे आहे यांचं फार मोलाचं काम आहे परदेशातील दूतावास आणि राजनैतिक अधिकारी. सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा अधिकारी जे असतात यांची जो वाटा आहे तो फार मोलाचा वाटा असतो. अशा प्रकारे परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीमध्ये हे 4 घटक फार महत्त्वाचे आहेत. पहिला घटक परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, दुसरा घटक परराष्ट्र सचिव, तिसरं परदेशातील दूतावास आणि चौथं राजनैतिक अधिकारी. या चौघांचा या घटकांचा समावेश असतो आणि शेवट फायनल निर्णय, अंतिम निर्णय मात्र पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ घेत असतात. पण हे अंतिम निर्णय घेताना सुद्धा त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मदत करणारी एक फळी असते, त्याला प्रशासकीय यंत्रणा म्हणतात. अवघड आहे पण लक्षात घ्या. हे प्रशासकीय घटक जे आहेत हे प्रशासकीय घटक पूर्ण नियोजन करतात आणि शेवटचा निर्णय कोण घेतं? पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ निर्णय घेताना त्यांना त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणारी जी व्यवस्था असते त्या व्यवस्थेला म्हणायचं प्रशासकीय यंत्रणा. काय म्हणायचं? प्रशासकीय यंत्रणा. ही प्रशासकीय यंत्रणा ही मदत करत असते. आता ही प्रशासकीय यंत्रणा काय करते? माहिती गोळा करायची, एखाद्या देशाबरोबर संबंध आपले चांगले ठेवायचे. आता समजा चीन बरोबर आपले युद्धजन्य परिस्थिती आहे, मग त्या देशाबरोबर आताच कालच मी टीव्हीवर बातमी ऐकली की जवळजवळ 60,000 सैनिक चीनने आपल्या सीमेवर, त्यांच्या आपल्या भारताच्या आणि चीनच्या सीमेवर त्यांनी एकत्रित केले, अशी बातमी आहे. मग ती सत्य किती असत्य किती ती आपल्याला माहित नाही. मग त्याचं आवश्यक माहिती अशा प्रकारे गोळा करणे, या प्रशासकीय यंत्रणेचं काम आवश्यक माहिती गोळा करणे. आता ही 60,000 सैनिक सीमेवर आले हे कसं माहीत झालं? ह्या प्रशासकीय यंत्रणेने माहिती गोळा केली.
मग आता ह्या प्रशासकीय यंत्रणेने माहिती गोळा केली की ही माहिती कुणाला पोहोचवायची, ह्या निर्मिती करणाऱ्याला, ह्या धोरण ठरवणाऱ्याला, परराष्ट्र सचिवाला, परदेशातील दूतावास, ह्या सगळ्याबरोबर चर्चा करायची आणि अंतिम निर्णय कोण घेणार, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. मग आता चीन बरोबर आणखीन वाटाघाटी करायच्या, बोलायचं की मैत्री संबंध ठेवायचं का चीनवर आक्रमण करायचं, ह्या गोष्टी फायनल शेवटचे निर्णय हे मंत्रिमंडळ घेत असतात आणि त्यांना त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय मदत करत असतात. त्यातले सगळं महत्त्वाचं म्हणजे माहिती गोळा करणे आणि त्याचं विश्लेषण करणे. फक्त माहितीच गोळा करायची नाही, त्याची सविस्तर माहिती गोळा करून सविस्तर विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित सल्ला देणे. काय करायचं मी तुम्हाला आता म्हणलंय का, युद्ध करायचं की वाटाघाटी करायच्या की त्यांनी आलेलं सैनिक त्यांच्या माघारी पाठवायचं, काय असेल निर्णय मात्र शेवटी कोण घेणार, पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ. मग त्यांना सल्ला देण्याचं काम ही प्रशासकीय यंत्रणा करत असते. या प्रशासकीय अधिकारी जे असतात त्यांची फार महत्त्वाची भूमिका असते यामध्ये, सगळ्या टप्प्यातले प्रशासकीय अधिकारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे असतो आपला, आता त्याच्यावर चाललंय, ही महत्त्वाची भूमिका निभवतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नाव सांगावर कोण आहे, अजित डोंगल, डोंगल. तर ते आता सध्या केंद्रीय मंत्र्याचा दर्जा त्यांना दिलेला आहे. तर त्यांच्या आता जे आपण सर्जिकल स्ट्राईक केली ते पूर्ण सल्ला कोणाचा आहे, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा, म्हणजे अजित डोंगल साहेबांचा हा सल्ला आहे. ते सल्लागार आहेत, महत्त्वाची भूमिका असते त्यांची आणि ही यंत्रणा पूर्णपणे निर्णय घेत असते. आता मग ती तुम्ही तो चित्रपट पाहिलाच असेल, सर्जिकल स्ट्राईक, कशा प्रकारे अजित डोंगल साहेबांनी मदत केली किंवा कशा प्रकारे सल्ला दिला, पुन्हा पंतप्रधान साहेबांनी काय केले हे आपण चित्रपटात सविस्तर पाहिले. तर ही सगळी यंत्रणा काम करत असते. या यंत्रणेलाच म्हणायचं प्रशासकीय यंत्रणा. प्रशासकीय यंत्रणा हे अगोदर पूर्णपणे माहिती गोळा करत असते, त्यावर विश्लेषण करत असते आणि मग सल्ला देत असते. आणि मग सल्ला देऊन निर्णय घ्यायचं काम मात्र शेवटचा निर्णय पंतप्रधानांनी त्यांचं मंत्रिमंडळ, पंतप्रधानांनी त्यांचं मंत्रिमंडळ, संरक्षण मंत्री असतील, गृहमंत्री असतील, यांनी हा निर्णय घ्यायचा असतो. अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. तर असं हे अतिशय महत्त्वाचं पाचवं जे आहे प्रशासकीय घटक, हे पाचवं घटक आहे. आता इथं आपले 5 घटक संपलेले आहेत. 5 घटक मी आणखी एकदा 5 घटक सांगतो. अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. देशाचे भौगोलिक स्थान हे पहिलं, दुसरा घटक राजकीय व्यवस्था, तिसरं अर्थव्यवस्था, चौथं राजकीय नेतृत्व आणि 5वं प्रशासकीय घटक. हे 5 घटक आपल्या भारतीय धोरण निश्चित करण्यासाठी अवलंबले जातात. आता जे भारतीय परराष्ट्र धोरण आहे, हे भारतीय परराष्ट्र धोरण केव्हापासून सुरू झालं? भारतीय परराष्ट्र धोरण हे आपला देश स्वतंत्र झाल्यापासून 15 ऑगस्ट 1947ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांच्या तावडीतून आपल्याला मुक्तता मिळाली आणि तेव्हापासून आपल्या देशाला परराष्ट्र धोरण आखायला परवानगी मिळाली, म्हणजे परराष्ट्र धोरण आखायला सुरुवात झाली. काही मार्गदर्शक तत्वे आपल्या संविधानामध्ये परराष्ट्र धोरणाचे आखण्यासाठी आहेत. त्यामध्ये 51 कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक चौकट तयार केलेली आहे. कलम 51 आपल्या संविधानामध्ये कलम क्रमांक 51 यानुसार परराष्ट्र धोरण आखताना काही चौकट तयार केल्या आहेत. चौकट म्हणजे काय मर्यादा आहेत की कुठल्या राष्ट्राशी आपण कसं राहिलं पाहिजे, त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जाता येत नाही. त्या चौकटीत राहूनच आपल्याला परराष्ट्र धोरण आखता येतं आणि त्या संविधानाच्या आधारे संविधानाचे कलम क्रमांक 51 यानुसारच आपल्याला परराष्ट्र धोरण आखता येतं आणि त्या चौकटीत राहून आपण परराष्ट्र धोरण आखतो. म्हणजे आता परराष्ट्र धोरण आखताना म्हणजे शांतता, महत्त्वाची म्हणजे शांतता, सुरक्षितता, त्याचबरोबर इतर राष्ट्रांची मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, या सगळ्या घटनांची परराष्ट्र धोरणं या चौकटीत विकसित केलेली असतात. भारताचे संविधान कलम क्रमांक जे 51 आहे त्यामध्ये प्रामुख्याने काय आहे? पहिलं, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. आपण कलम क्रमांक 51 मधील काही वैशिष्ट्ये पाहतोय किंवा काही तरतुदी पाहतोय. पहिली तरतूद आहे आंतरराष्ट्रीय शांतता
व सुरक्षितता स्थापन करणे. दुसरी तरतूद आहे राष्ट्राराष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे. दुसरीच तरतूद आहे राष्ट्राराष्ट्रात न्याय आणि त्याचबरोबर सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, चांगले संबंध प्रस्थापित करणे. तिसरे घटक आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर करणे. आंतरराष्ट्रीय व्यवहार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहारात जे करार झाले आहेत इतर राष्ट्राबरोबर किंवा इतर राष्ट्राबरोबर जे कायदे झाले आहेत त्या कराराचा, त्या कायद्याचा आदर करणे. आणि चौथी गोष्ट आहे लवादाच्या साह्याने या आंतरराष्ट्रीय वादाची शांततेने सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणे. लवादाच्या साह्याने या आंतरराष्ट्रीय वादाच्या जी शांतता आहे ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे सांगतं कलम नंबर 51 आपल्या घटनेतलं. आणि त्यानुसार या चौकटीतच आपल्याला पूर्णपणे या परराष्ट्र धोरणाची वाटचाल करावी लागते, परराष्ट्र धोरण आखावं लागतं, हे भारताचं धोरण आखावं लागतं. आता हे भारताचं परराष्ट्र धोरण आखताना प्रामुख्याने जे भारताच्या एकतेचं आणि एकात्मतेचं रक्षण झालं पाहिजे, भारताच्या सुरक्षिततेचं रक्षण झालं पाहिजे. धोरणाचे काय आपले वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे काही दूतावास, प्रत्येक देशात आपले दूतावास नेमणे, ते तज्ज्ञ पाहिजे, त्या गोष्टीची त्यांना माहिती पाहिजे, असे दूतावास नेमणे. त्या देशांचे दूतावास आपल्या देशात येण्यासाठी किंवा नेमण्यासाठी परवानगी देणे किंवा नाकारणे. आता पाकिस्तान जर आपल्याबरोबर नेहमी युद्धजन्य परिस्थिती ठेवत असेल तर अशा देशाचे दूतावास आपण ठेवायचे का नाही हे पूर्णपणे अधिकार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला आहे. मग अशा स्वरूपामध्ये हे जे उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टाची आखणी करताना ह्या कलम क्रमांक 51च्या चौकटीतच राहून करावं लागतं. तर हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट आहे. आता भारताचे परराष्ट्र धोरण ठरवताना प्रामुख्याने 2 टप्पे पडतात. किती टप्पे पडतात? 2. भारताचे परराष्ट्र धोरणाचे टप्पे हे फार महत्त्वाचा भाग आहे. आपले 5 उद्दिष्ट झालेले आहेत, लक्षात घ्या. आता पुढचा उद्दिष्ट आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे टप्पा. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जे टप्पे आहेत ते प्रामुख्याने 2 आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून 1990 पर्यंतचा पहिला टप्पा आहे, कारण 1990ला जागतिकीकरणाचा स्वीकार आपण केलेला आहे आणि त्यामुळं 1990 नंतर जो टप्पा आहे तो आजपर्यंत तो दुसरा टप्पा आहे. लक्षात आलं? 2 टप्पे पडतात. एक पहिला टप्पा 1947 ते 1990 म्हणजे देश स्वतंत्र झाल्यापासून 1990 पर्यंत. 1990 पर्यंतच का? कारण त्या 1990ला आपण जागतिकीकरणाचा स्वीकार केला, महत्त्वाचं म्हणजे. आणि दुसरं 1990 ते आजपर्यंत हा दुसरा टप्पा आहे. आज आपल्याला फक्त पहिल्या टप्प्याची माहिती पाहिजे. पहिल्या टप्प्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान यांनी या परराष्ट्र धोरणाची आखणी अगदी वैशिष्ट्यपूर्ण केली. पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या टप्प्याची आखणी कुठे केली? पहिला टप्पा 1947 ते 1990. ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशाला पूर्णपणे योग्य दिशेने मार्गदर्शन करून योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रामुख्याने पंडित नेहरूंचं फार मोलाचं कार्य आहे. या पंडित नेहरू यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुरुवातीला आखणी केली. त्यांचा पूर्णपणे आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण त्याचबरोबर आणखीन छोटे मोठे देश जगात मध्ये उरलेले होते. त्यांच्यावर इंग्लंड, अमेरिका अशा राष्ट्रांची सत्ता प्रस्थापित होती. याला वसाहतवाद वादायचा. या वसाहतवादाला पूर्ण आपल्या पंडित नेहरूंचा विरोध होता. वसाहतवाद जो आहे हा नष्ट करून जगामध्ये जागतिक शांतता आणि सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे यासाठी प्राधान्य देणारे हे भारताचे पंतप्रधान, फार वैशिष्ट्यपूर्ण असे पंतप्रधान आपल्याला मानता येतील. पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी केली. त्यामध्ये त्यांनी वसाहतवादाला विरोध केला. कशाला विरोध केला? वसाहतवादाला विरोध केला आणि जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. जागतिक शांतता व सुरक्षितता हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं मुख्य उद्दिष्ट आहे. लक्षात राहू द्या, जागतिक शांतता आणि सुरक्षितता. आपण नेहमी शांततेचं अवलोकन करतो. आपल्याला युद्ध नकोय. आपण पाकिस्तान बरोबर नेहमी आपण गेल्या पाठात सांगितलं तुम्हाला, पंडित नेहरू, अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमी पाकिस्तान बरोबर आपले संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आपल्याला युद्ध नकोय.
त्याचबरोबर अटल बिहारी वाजपेयी यांनी तर रेल्वे सुरू केली, बस सेवा सुरू केली. हे कशामुळं? युद्धाचं उत्तर युद्धाने द्यायचं नाही, अशांततेचं उत्तर शांततेने द्यायचं. कारण आपण महात्मा गांधीच्या देशातले आहेत. महात्मा गांधींनी नेहमी शांततेचा पुरस्कार केलाय आणि तेच तत्व आपण नेहमी जगामध्ये प्रस्थापित करतो. आणि म्हणून जागतिक शांतता व सुरक्षितता हे आपलं भारताच्या धोरणाचं, परराष्ट्र धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता परराष्ट्र धोरण आखताना पहिल्या टप्प्यामध्ये आपण आज फक्त पहिला टप्पा पाहतोय. या पहिल्या टप्प्यामध्ये परराष्ट्र धोरण आखताना आशियाई राष्ट्राचं सहकार्य करून, कारण जवळचे राष्ट्र होते, देश स्वतंत्र झाला होता. देश स्वतंत्र झाला म्हणल्यानंतर देशाची सुरक्षितता, देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आवश्यकता आहे. आणि देशाचं स्वातंत्र्य जर अबाधित ठेवायचं असेल तर महत्त्वाची भूमिका कोणती पाहिजे? जे शेजारी आहेत, शेजारी पाजारी आहेत, आपण शेतामध्ये असेल किंवा आपल्या घरी असेल, शेजारी पाजाराचे संबंध चांगले ठेवतो. कारण आपल्या घरी आपण परगावी गेलो तर घरची राखण करावी, घराकडे लक्ष द्यावं, शेतामध्ये पिकाची नासाडी करू नये म्हणून शेजाऱ्याला लक्ष द्यावं. यासाठी आपण शेजाऱ्याकडं नेहमी शेजाऱ्याबरोबर चांगलं राहतो, चांगलं वागतो. आणि त्यामुळं या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधान पंडित नेहरूंनी सहकार्य करण्याचं काम आशियाई राष्ट्राची पूर्णपणे एक मूठ तयार केली, एक संघटना तयार केली आणि आपला विकास करण्याच्या दृष्टीने, आपला स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने, पुन्हा परत आपल्या स्वातंत्र्याला काही धोका पोहोचू नये कुठल्या शेजारच्या राष्ट्राकडून वगैरे, तर अशा प्रकारे प्रयत्न करण्यात आला. मग आता हे प्रयत्न करत असताना अनेक अडचणी आल्या. त्यातल्या भारताची फाळणी झाली, भारताचे 3 तुकडे झाले. एक भाग पूर्व पाकिस्तान, दुसरा भाग पश्चिम पाकिस्तान. आणि मग हे पाकिस्तान म्हणजे नेहमी आपल्याला डोक्यात आहे की आज सुद्धा डोक्यात तापच येते पाकिस्तान म्हणजे. मग ह्या पाकिस्तानने ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस जम्मू काश्मीर हा स्वतंत्र भाग राहिलेला होता. मग आपले सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि सहकाऱ्यांनी हा जम्मू काश्मीर भाग पूर्णपणे भारतामध्ये विलीन झाला. परंतु पाकिस्तानने मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हती आणि पाकिस्तान नेहमी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होता. अशीच कुरघोडी त्यांनी 1947-48ला आपल्याबरोबर युद्ध पुकारलं, युद्ध केलं, गुपचूप करून युद्ध केलं. त्यानंतर 1965ला युद्ध केलं. या दोन्हीमध्ये काश्मीर मुद्दा हा प्रमुख मुद्दा होता. या दोन्ही युद्धामध्ये आपण त्यांचा पराभव केला. त्यानंतर तिसरं युद्ध केलं पाकिस्तानने आपल्याबरोबर, ते 1971मध्ये. त्यावेळेस मात्र पाकिस्तानचा अतिशय दारुण पराभव झाला आणि त्यामध्ये जे पाकिस्तान होतं दुसरं, बांगलादेश नावाने एक स्वतंत्र देश निर्माण करण्याचं पूर्णपणे जे कार्य आहे ते भारताला जातं. भारताच्या मदतीने हा देश निर्माण झाला असं म्हटलं जातं. बांगलादेश 1971ला. अशा प्रकारे पाकिस्तानबरोबर 3 युद्ध झाले. आणखी पुन्हा कारगिलमध्ये आता 4थं युद्ध झालं, त्यामध्ये आपण दणदणीत विजय प्राप्त झालेला आहे. आणखीन पाकिस्तानच्या कुरघोड्या चालत आहेत. म्हणजे परराष्ट्र धोरण आखताना हे शेजारचे राष्ट्र जे आहेत त्यांची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची असते आणि त्यांच्याबरोबर आपलं वर्तणूक वागणूक कशी आहे किंवा आपण आपलं धोरण कसं ठेवायचं. आता आपण सर्जिकल स्ट्राईक केली म्हणजे का केलं? आपल्यावर त्यांनी हल्ला केला. आधीवर पुलवामा येथे हल्ला झाला, आपले जवळजवळ 18 ते 20 सैनिक मारले गेले आणि त्यामध्ये आपल्या अतोनात नुकसान झालं. आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी, त्यांना वठणीवर आणण्यासाठी आपल्या देशाने सर्जिकल स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका होती. अशा प्रकारे हे नेहमी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुरक्षेच्या सल्ला देत असतात आणि त्याप्रमाणे परराष्ट्र धोरणाची वाटचाल होत असते. अशा प्रकारे बांगलादेशची निर्मिती 1971ला झाली. आपण पहिला टप्पा पाहतोय. त्यामध्ये त्यानंतर 1974ला भारताने अणुचाचणी केली. जगाला आश्चर्याचा धक्का पोचला. आपण अणु बाबतीत आपण एक प्रबळ राष्ट्र म्हणून जगापुढे उदयास आलो. 1971मध्ये युद्ध झाल्यानंतर पाकिस्तान बरोबर आपल्याला 1974मध्ये अणुचाचणी घेतली आणि अणु संबंधातील क्षेत्रामध्ये आपली क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली. आम्हीही कमी नाही. पहिला टप्पा पाहतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आणखीन अणुचाचणी घेतल्या. पहिल्या टप्प्यामध्ये 1900 पोखरण या ठिकाणी 1974ला पहिली अणुचाचणी करून आपली क्षमता जगापुढे दाखवली. त्यानंतर 1980मध्ये
दक्षिण आशियामध्ये आशियाई जी राष्ट्र आहे दक्षिण आशियाई या सगळ्यांचं सहकार्य मिळावं, या सगळ्यांनी सहकार्याने राहावं यासाठी एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव आहे सार्क. काय नाव आहे? सार्क संघटना, 1980 साली. आणि त्या संघटनेमध्ये प्रामुख्याने, आता हे देश पुस्तकात नाहीत, लक्षात राहू द्या, भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदीव या सगळ्या देशांची एक मूठ तयार केली, एक संघटना तयार केली. या संघटनेचं नाव सार्क संघटना. मग एकमेकाचं सहकार्य करणे, एकमेकाबरोबर सहकार्याने राहणे, एकमेकाला, आता सध्या कोविडचा काळ आहे, एकमेकाला सहकार्य करणे, अशा बरोबर या सार्कची निर्मिती झाली. आता चीन बरोबर आपण नेहमी या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये चीन बरोबर संबंध ठेवण्यासाठी, संबंध सुधारण्यासाठी नेहमी आपण संवाद साधलेला आहे चीन बरोबर. त्याचबरोबर आपली सुरक्षित सहकार्य वाढावं, आपली सुरक्षितता वाढावी यासाठी अमेरिकेबरोबर सुद्धा आपण नेहमी देवाणघेवाण चालू ठेवली आहे. अमेरिकेबरोबर आपले संबंध चांगले आहेत, रशियाबरोबर आपले संबंध चांगले आहेत. हा झाला आपला पहिला टप्पा 1947 ते 1990. आपण पुढच्या तासामध्ये दुसरा टप्पा पाहणार आहोत 1990 नंतरचा. तर आज आपण इथं थांबणार आहोत.